निशांत पॅन्थर संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहेत महेश. 2 मिनिटं पंच जरा 2 मिनिटं. क्या हुआ? अजित अजित लिंक बैट्समैन का नाम नहीं है. अरे अजित अजित नाही गेले ना. नहीं अजीत का नाम नहीं है. हाँ ठीक है दूसरा हे कर दुसरं कुछ पे डाल दे क्या है. ठीक आहे, तू सांग कोण असेल ते सांग. जो नाही असेल त्याचं नाव सांग. नाही येणार ते सांग. अरे याच्या निशांत पॅन्थर संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहेत महेश. सामना करतील रमेश. 11 मध्ये दुसरा कोण आहे खाली बघ जो बॅटिंग. सामना चालू करावा पंचांनी. महेश यांचा पहिला चेंडू. सामना करतील रमेश आणि सुंदर असा टाकलेला चेंडू. पंचांचा निर्णय वाईड आणि त्यासोबत 2 धावा ना पंच. अंपायर यासोबत 2 अतिरिक्त धावा भेटलेल्या आहेत. स्ट्राईक. अंपायर स्ट्राईक. इथे लिही ना आरसी फायर बॉल्स. आरसी फायर बॉल्स नहीं पावर प्ले नहीं है. पॉवर प्ले आता नाही घेतला. महेश यांचा पुढील चेंडू. सामना करतील अजित. ऑफ साइडला टाकलेला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने पटवलेला आहे आणि त्यासोबत 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. चिंतन टायगर संघाची धाव संख्या झालेली आहे बिनबाद 3 धावा. आपण ऍड करायचं. अच्छा, नाश्ता येथे आलेला आहे. महेशाचा पुढील चेंडू. सामना करतील रमेश आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला टाकलेला चेंडू उंच असा तटवलेला आहे. पाहूया पंचांचा निर्णय. 2 धावा. यासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 5 धावा. महेशाचा पुढील चेंडू. सामना करतील रमेश पुन्हा एकदा ऑफ साइडला टाकलेला चेंडू बीट केलेले आहे फलंदाजाला, परंतु पंचांचा निर्णय वाईड आणि 2 अतिरिक्त धावसंख्या चिंतन टायगर्स संघाला. यासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 7 धावा. महेशाचा पुढील चेंडू. सामना करतील अजित. पुन्हा एकदा ऑफ साइडला टाकलेला चेंडू स्विंग केलेला आहे आणि पूर्णतः फलंदाजाला बीट केलेले आहे. निर्धाव असा चेंडू. तीन चेंडू बिनबाद 7 धावा. महेशाचा पुढील चेंडू. सामना करतील अजित आणि सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा बीट केलेले आहे फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन महेश यांच्याकडून. 4 चेंडू बिनबाद 7 धावा. महेशाचा पुढील चेंडू. सामना करतील अजित आणि ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा स्विंग केलेला आहे आणि पूर्णतः बीट केलेले आहे फलंदाजाला. अशा प्रकारे सलग 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत महेश यांनी आणि निशांत पॅन्थर संघाची धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू बिनबाद 7 धावा. महेश यांचा पुढील आणि शेवटचा चेंडू. सामना करतील अजित. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू लेफ्ट साइडला तटवलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निशांत पॅन्थर्स चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 8 धावा.
नाही ना पहिल्या ओव्हरला नाही पॉवर प्ले कमी भी ले सकते अरे नाही घेतले तर काय पण नाही घेतलं तर काय घ्यावं लागेल नाही 1 ओव्हर कंपल्सरी घेणार जर 4 ओव्हर नाही घेणार तर 5 ओव्हर ऑटोमॅटिक निशांत पॅन्थर संघाकडून दुसरे षटक घेऊन येत आहेत सुनील गौर. समोर त्यांचा सामना करतील अजित. सुनील यांचा पहिला चेंडू सामना करतील अजित आणि लेग साईडला तटवलेला चेंडू षटकार. यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 14 धावा. पहिला चेंडू आणि पहिला षटकार अजित यांच्याकडून. सुनील याचा पुढील चेंडू सामना करतील अजित आणि सुंदरसा ऑफ साईडला टाकलेला चेंडू. 1 धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. 8 चेंडू 15 धावा. सुनीलचा पुढील चेंडू रमेश यांनी लेग साईडला तटवलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. सुनील याचा पुढील चेंडू सामना करतील अजित आणि ऑफ साईडला टाकलेला चेंडू बीट केलेला आहे फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू. चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 16 धावा. सुनील याचा पुढील चेंडू सामना करतील अजित आणि सुंदर असा चेंडू आणि यष्टी उडवलेला आहे. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन सुनील गौर यांच्याकडून. अकरा चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 1 गडी बाद 16 धावा. सुनील याचा पुढील चेंडू आणि शेवटचा चेंडू आपल्या संघासाठी सामना करतील अजय आणि लेग साईडला तटवलेला चेंडू. दोन्ही फलंदाज 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि सुंदर अशी हे गोलंदाजीचे प्रदर्शन सुनील गौर यांच्याकडून. 1 गडी बाद करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. कितना रन दिया इसने 17 रन कितना दिया 10 दिया ना 10 रन दिया ना. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि त्यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 1 गडी बाद 17 धावा. निशांत पॅन्थर संघाकडून पुढील षटक घेऊन येत आहेत. 17 निशांत पॅन्थर संघाकडून पुढील षटक घेऊन येत आहेत पुरुषोत्तम. एक मिनिट ऐसा आया यार 1 मिनट पहला पे 6 आया 6 आया ना पहली बॉल मेरा सिंगल तीसरा सिंगल चौथा डॉट है अरे चौथा डॉट है 1 डॉट होता
एक डॉट गया था और एक बोल्ड हुआ. सामना चालू करावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे. 1 गडी बाद 17 धावा. पुरुषोत्तम यांचा पहिला चेंडू सामना करतील अजय आणि लेग साईडला तटवलेला चेंडू बाहेर गेलेला आहे. अजय यांचा गडी बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत पुरुषोत्तम आणि यासोबत 2 धावा पंचांनी डिक्लेअर दिलेल्या आहेत. पुरुषोत्तम ये बॉल बॉल आउट भी है, 2 रन भी है. चिंतन टायगर संघाकडून पुढील फलंदाज अजय. पुरुषोत्तम यांचा पुढील चेंडू सामना करतील अजय आणि सुंदर असा टाकलेला चेंडू पूर्णतः बीट केलेले आहे फलंदाजाला, परंतु एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत फलंदाज आणि यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 20 धावा. अजय पुरुषोत्तम यांचा पुढील चेंडू सामना करतील रमेश. पुन्हा एकदा ऑफ साईडला टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय वाईड. एक अतिरिक्त धावसंख्या चिंतन टायगर संघाला आणि त्यांची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 21 धावा. वाइड है अभी. पुरुषोत्तम याचा पुढील चेंडू सामना करतील रमेश. पुन्हा एकदा ऑफ साईडला बाहेर टाकलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला आहे आणि हा षटकार. अतिशय खणखणीत असा ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला षटकार रमेश यांच्या बॅटमधून आणि यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 27 धावा. पुरुषोत्तम यांचा पुढील चेंडू सामना करतील रमेश. पुन्हा एकदा ऑफ साईडला बाहेर टाकलेला चेंडू पूर्णतः बीट केलेले आहे फलंदाजाला, निर्धाव असा चेंडू. कितना बॉल है? पाहूया उर्वरित 2 चेंडू पुरुषोत्तम कशा प्रकारे टाकत आहेत ते. पुरुषोत्तम याचा पुढील चेंडू सामना करतील रमेश आणि लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू थोडेसे मिसफिल्ड इथे झालेली आहे आणि हा चौकार दिलेला आहे. या चौकारासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 31 धावा. पुरुषोत्तम याचा पुढील आणि शेवटचा चेंडू सामना करतील रमेश. आणि सुंदर असा लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण होते. फार छान त्यांनी प्रयत्न केला झोळी टिपण्याचा, परंतु थोडे अयशस्वी झालेले आहेत सुनील आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. याच प्रकारे चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 धावा. पॉवर प्ले पंचांनी पॉवर प्ले घोषित केलेला आहे. पॉवर प्लेचे षटक
ना सर नाशिक रोड असेल तर ते मोठा. आपले केबीचे हे बनवलेले टीमचे वगैरे. हे कुठे बॅकग्राऊंड आहे ना हा आहे का ऑनलाईन आहे का याच्यावर कुठे मग आम्ही टाकलंय ना. यूट्यूबला आहे कुठे यूट्यूबला नाही आहे, त्यांनी ऍड केलं असेल ना त्यांनी. निशांत पॅन्थर संघाचे ही पाठवलेली मी लिंक पाठवलेली. चौथे षटक आणि पॉवर प्लेचे षटक घोषित केलेले आहे पंचांनी. पाहूया सेट झालेले फलंदाज आहेत ते कशा प्रकारे या पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार घेतील. महेश निशांत पॅन्थर संघाकडून आपले पॉवर प्लेचे षटक घेऊन येत आहेत आणि ऑफ साईडला बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा निर्णय वाईड आणि त्यासोबत एक चोरटी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. आणि यासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 35 धावा. पॉवर प्लेचे षटक महेश यांच्याकडून निशांत पॅन्थर संघासाठी. पहिले षटक त्यांनी अतिशय सुंदर असे षटक टाकले होते, मात्र 7 ते 8 धावा दिल्या होत्या. महेश यांचा पुढील चेंडू सामना करतील रमेश आणि ऑफ साईडला पटवलेला चेंडू चौकार. यासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 39 धावा. खूप चांगला समाचार घेत आहेत ते पॉवर प्ले षटकाचा. महेश यांचा पुढील चेंडू सामना करतील रमेश आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू षटकार. या षटकारासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 45 धावा. अतिशय महागडे असे षटक महेश यांचे आणि लेग साईडला टाकलेला चेंडू वाईड होता, परंतु लेग साईडला तटवला गेला आणि 1 धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. यासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 46 धावा. महेश यांचे उर्वरित 3 चेंडू सामना करतील निखिल आणि लेग साईडला पटवलेला चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय 2 धावा डिक्लेअर. यासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 48 धावा. स्ट्राईक. अजय हे डावखुरे फलंदाज आहेत आणि उत्कृष्ट असा त्यांनी 2 धावासाठी फटका मारलेला आहे. महेशाचा पुढील चेंडू सामना करतील अजय. पुन्हा एकदा असा उंच असा तटवलेला चेंडू. पाहूया झेल घेण्यात यशस्वी होत आहेत काय आणि हा झेल सोडलेला आहे. यासोबत 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा फसलेला आहे. त्यात 2 धावा त्यांना भेटलेल्या आहेत झेल सोडल्यामुळे. आणि यासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 50 धावा. Amazon पर मिले wear it with suggestions on top fashion brands. महेश यांचा पुढील आणि शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकाचा शेवटचा चेंडू सामना करतील अजय आणि लेग साईडला टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न थोडासा फसलेला आहे, पाठीमागे गेलेला आहे आणि 1 धाव डिक्लेअर दिलेली आहे पंचांनी. यासोबत चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 53 धावा. 51 धावा सॉरी. चार षटकांच्या समाप्तीनंतर चिंतन टायगर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 51 धावा.
संतोष निशान पॅन्थर्स संघासाठी शेवटचे षटक घेऊन आलेले आहेत. पाहूया ते या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतात, ते किती योगदान देतात, ते आपल्या संघासाठी किती धावा रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. संतोष यांचे पुढील षटक आणि निशान पॅन्थर्स संघाकडून हे शेवटचे षटक. सामना करतील अजय. आणि ऑफ साईडला टाकलेला चेंडू स्कोअरच्या दिशेने टटवलेला आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण महेंद्र सिंग कर्णधार निशांत पॅन्थर संघाचे. सुंदर असे क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव देण्यामध्ये यशस्वी. आणि यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 52 धावा. संतोषाचा पुढील चेंडू. सामना करतील रमेश. सुंदर असे फलंदाजीचे प्रदर्शन रमेश यांच्याकडून. पहिल्या षटकापासून ते फलंदाजी करत आहेत. आणि सुंदरसा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने टटवलेला आहे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. थोडीशी मिसफीड इथे झालेली आहे आणि 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 54 धावा. संतोषाचा पुढील चेंडू. सामना करते रमेश. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू लेग साईडला तटवलेला आहे क्षेत्ररक्षक महेंद्र सिंग यांच्याकडे आणि हा थ्रो केलेला आहे. पाहूया थोडीशी पुन्हा एकदा मिसफीड झालेली आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज. यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 56 धावा. कोणाचा आहे पुढील सामना? कोणाचा आहे पुढील मॅच? नेक्स्ट मॅच त्याला विचार कोण आहे, त्याच्यानंतर कोण आहे. उर्वरित 3 चेंडू संतोष यांचे फार सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन. अजून एकही षटकार चौकार त्यांनी दिलेला नाही. सामना करतील रमेश. पुन्हा एकदा ऑफसाईडला टाकलेला चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय ते. पंचांनी 1 धाव डिक्लेअर दिलेली आहे. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन शेवटच्या षटकामध्ये संतोष यांच्याकडून. मात्र 4 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. संतोषाचा पुढील चेंडू. सामना करतील डावखुरे फलंदाज अजय. उर्वरित 2 चेंडू. पाहूया किती धावसंख्या उभारतायत चिंतन टायगर संघ. पुन्हा एकदा सुंदर असा ऑफसाईडला हात टाकलेला चेंडू पूर्णतः बीट केलेला आहे फलंदाजाला, परंतु मिसफील्ड झाल्यामुळे एक अतिरिक्त धावसंख्या त्यांना भेटलेली आहे 22च्या स्वरूपात. आणि यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 58 धावा. संतोषांचा शेवटचा चेंडू. सामना करतील रमेश. संतोषाचा पुढील चेंडू. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. शेवटचा चेंडू आहे 2 गडी बाद 58 धावा. पाहूया किती धावसंख्या होते ती. शेवटचा चेंडू. सामना किती जमेल आणि सुंदर असा चेंडू पूर्णतः बीट केलेला आहे आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावसंख्या भेटलेली आहे चिंतन टायगर संघाला. यासोबत चिंतन टायगर संघाची धावसंख्या झालेली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 59 धावा. निशांत पॅन्थर संघाला सामना जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये
केलं कंटिन्यू हा पूर्ण संध्याकाळपर्यंत. अरे जिंकला तर भेटेल अजून एक रे. मागायला यायचं नाही. हे नंतर बॉक्स आहे. लवकरात लवकर सामना चालू करावा. निशान पॅन्थर्स वर्सेस चिंतन टायगर्स. पाहूया पॅन्थर्स जिंकतायत की टायगर्स. हा यार पाहूया टायगर्स भारी पडतोय की पॅन्थर्स. माहिती आहे ना तिकडे ते? पुढे दोघे बोला एकमेकांशी. हे जेवण नाही नाही अजून एक माहिती आहे ना, 2 होते. निशान पॅन्थर्स संघाला सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. फलंदाजीचा भार स्वीकारलेला आहे पुरुषोत्तम आणि दुसरं कोण आहे? सचिन यांनी. चिंतन टायगर्स संघाकडून पहिले षटक घेऊन येत आहेत अजय. ए अजय कॅप्टन आहे ना. नाही कॅप्टन नाही रमेश. रमेश. अजय यांचे पहिले षटक. पॉवर प्ले रमेश थंडर. अजय केरकर. ये अजय केरकर आहे. अजय केरकर. नाही नंतर आहे ना विकेट डायमंड आणि कोण आहे? D1 मधले लुजर्स. आता ह्यांच्यातला जो हरेल तो हारेल तो इथे येणार LD मध्ये. हे पॉवर प्ले आहे ना. 1 2 3 4 5 आरसी आणि विकेट डायमंड असेल. पॉवर प्लेचे पहिले षटक चिंतन टायगर्स संघाकडून. निशान पॅन्थर्स संघाकडून पुरुषोत्तम आणि सचिन यांनी फलंदाजीचा भार घेतलेला आहे आपल्या खांद्यावर. अजय याचा पहिला चेंडू सामना करतो पुरुषोत्तम आणि कट लागून हा पाठीमागे गेलेला आहे. पंचांचा निर्णय 1 धाव डिक्लेअर. स्ट्राईक येते चेंडू. पॉवर प्लेचे षटक अतिशय महत्वाचे असे षटक. पाहूया किती धावसंख्या या षटकामध्ये उभारतायत निशान पॅन्थर्स संघ. अजय याचा पुढील चेंडू सामना करते सचिन. सुंदर असा टाकलेला चेंडू लेग साईडला पटवलेला आहे. पाहूया किती धावा भेटत आहे तो. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न परंतु थोडासा फसलेला आहे त्यामध्ये आणि 4 धावा गेलेल्या आहेत या ठिकाणी. निशान पॅन्थर संघाकडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चौकार लगावण्यात आलेला आहे आणि यासोबत निशान पॅन्थर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 चेंडू बिनबाद 5 धावा. अजय याचा पुढील चेंडू सामना करतील सचिन. सुंदर असा टाकलेला चेंडू पूर्णतः बीट केलेले आहे फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन अजय याच्याकडून. अजय याचा पुढील चेंडू सामना करते सचिन. पुन्हा एकदा ऑफ साईडचा दिशेने टाकलेला चेंडू पूर्णतः बीट केलेला आहे फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू. 4 चेंडू बिनबाद 5 धावा. पॉवर प्लेच्या षटकात उरलेले 2 चेंडू. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन अजय याच्याकडून. अजय याचा पुढील चेंडू सामना करतील सचिन. पुन्हा एकदा बाहेर टाकलेला चेंडू उंच पटवलेला आहे. पाहूया झेल घेण्यात यशस्वी होतात का ते आणि हा झेल सोडलेला आहे या ठिकाणी. त्याच प्रकारे फलंदाजांनी 2 धावा छोट्या अशा 2 धावा घेतलेल्या आहेत आणि निशान पॅन्थर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 7 धावा. पॉवर प्लेच्या षटकाचा उर्वरित 1 चेंडू. पाहूया अजय कशा प्रकारे हाताळत आहेत ते. अजय याचा पुढील चेंडू सामना करतील सचिन. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पूर्णतः बीट केलेले आहे फलंदाजाला आणि पॉवर प्लेचे उत्कृष्ट असे हे षटक संपलेले आहे. मात्र 7 धावा देण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत अजय आणि यासोबत
धावांना चिंतन टायगर्स संघ आपल्या खिशात टाकेल. 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता निशांत पॅन्थर्स संघाला. चिंतन टायगर संघाकडून दुसरे षटक घेऊन येत आहेत रमेश. रमेश हटगे हटगे सामना जरा लवकर संपवायचा आहे. वेळेचा रमेश यांचा पहिला चेंडू सामना कधी पुरुषोत्तम आणि फुल टॉस टाकलेला चेंडू उंच तटवलेला आहे. पाहूया आणि बाहेर गेलेला आहे. पंचांचा निर्णय. 2 धावा डिक्लेअर आणि एक धाव डिक्लेअर. ऍक्च्युअल आउट आहे. आउट नाही आउट कुठून आहे. अच्छा ब्लॅक पंचांनी एक धाव डिक्लेअर दिलेली आहे. जरा दोन्ही संघांना विनंती आहे की वेळेचे भान ठेवावे. आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत, त्यामुळे वेळेचा जरा पुरेपूर वापर करावा. रमेशाचा पुढील चेंडू सामना करतील सचिन आणि सुंदर असा चेंडू बीट केलेला आहे, परंतु एक 4थी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. आणि यासोबत निशांत पॅन्थर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बिनबाद 9 धावा. अजूनही त्यांना हा सामना जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. रमेशाचा पुढील चेंडू सामना करतील पुरुषोत्तम. ऑफ साईडला टाकलेला चेंडू आणि थोडा स्विंग झालेला आहे या ठिकाणी आणि पूर्णतः बीट झालेले आहेत फलंदाज आणि रनआउटही झालेले आहेत या ठिकाणी. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन रमेश यांच्याकडून. पुरुषोत्तम यांना बाद करण्यात ते यशस्वी झालेले आहेत आणि 9 चेंडू कितना रन हुआ 8 रन हुआ ना 9 हुआ ना 3 बॉल बघ. महेंद्र सिंग पुढील फलंदाज महेंद्र सिंग. निशांत पॅन्थर्स संघाचे कर्णधार महेंद्र सिंग आता यांनी आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ते फलंदाजीसाठी आलेले आहेत. रमेशाचा पुढील चेंडू सामना करतील महेंद्र. ऑफ साईडला टाकलेला चेंडू थोडा स्विंग झालेला आहे. पाहूया पंचांचा निर्णय. वाईड आणि एक अतिरिक्त धावसंख्या त्यासोबत 2 धावा. निशांत पॅन्थर्स संघाची धावसंख्या पोचलेली आहे 9 चेंडू 1 बाद 11 धावा. 49 धावा हव्या आहेत त्यांना हा सामना जिंकण्यासाठी. ऑफ साईडला टाकलेला चेंडू सचिन यांनी लेग साईडला फिरवलेला आहे आणि सुंदर असा षटकार, झणझणीत असा मारलेला षटकार. चार बॉल हुआ ना. Here's to life. रमेशाचा पुढील चेंडू सामना करतील सचिन आणि Yourself. सुंदर असा चेंडू, परंतु एक 4थी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. आणि यासोबत निशांत पॅन्थर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 1 गडी बाद 18 धावा. रमेश यांचा पुढील चेंडू आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा सामना करतील महेंद्र आणि सुंदर असा स्विंग केलेला चेंडू पूर्णतः बीट केलेले आहे फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निशांत पॅन्थर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 1 गडी बाद 18 धावा. हमने
चिंतन टायगर संघाकडून तिसरे षटक घेऊन येत आहेत अजय. फारच सुंदर असे पहिले षटक त्यांनी टाकले होते. पाहूया या षटकामध्ये काय कामगिरी करतात आणि सुंदर असा ऑफसाईडला बाहेर टाकलेला चेंडू. निर्धाव असा चेंडू पूर्णतः बीट केलेला आहे फलंदाजाला. अजयाचा पुढील चेंडू सामना करतील सचिन आणि ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि बाद झालेले आहेत सचिन. सचिन यांचा गडी बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज आलेले आहेत महेश. अजयाचा पुढील चेंडू सामना करतील महेश आणि लेग साईडला तटवलेला चेंडू. पंचांचा निर्णय 2 धावा डिक्लेअर आणि यासोबत निशान पॅन्थर्स संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 20 धावा. कितना बॉल हुआ? निशान पॅन्थर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. अजयाचा पुढील चेंडू सामना करतील महेश आणि लेग साईडला तटवलेला चेंडू. सुंदर असे क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. चौदा चेंडू 39 धावा. अजयाचा पुढील चेंडू सामना करतील महेंद्र आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र फसलेला आहे. सुंदर असा आउटस्विंग केलेला चेंडू. अजय यांचा निर्धाव असा चेंडू. तेरा चेंडू 39 धावा. अजयाचा पुढील चेंडू सामना करतील महेंद्र आणि पुन्हा एकदा पूर्णतः बीट केलेले आहे फलंदाजाला. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन अजय यांच्याकडून. फक्त 3 धावा त्यांनी दिलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. धावा प्रति ओव्हर. एक अशक्य असे आव्हान. पाहूया ते कशा प्रकारे पार करतायत. चिंतन टायगर संघाकडून चौथे षटक घेऊन येत आहेत अजित. सामना करतील महेश. अजिताचा पुढील चेंडू सामना करतील महेश आणि ऑफ साईडला टाकलेला चेंडू असा तटवलेला आहे. पाहूया षटकार. सुंदर असा षटकार मारलेला आहे लेगच्या दिशेने महेश यांनी आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे 2 गडी बाद 27 धावा. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी निशान पॅन्थर्स संघाला. एक षटकार मारून थोडंसं त्यांनी आपल्या संघाची एक उम्मीद कायम ठेवलेली आहे. अजित यांचा पुढील चेंडू सामना करतील महेश आणि पुन्हा एकदा उंच असा तटवलेला चेंडू. पाहूया झेल घेण्यात यशस्वी होत आहेत ते आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे अजय यांनी आणि महेश हे बाद झालेले आहेत. एक षटकार मारण्याचा थोडासा प्रयत्न फसलेला आहे महेश यांचा. निशान पॅन्थर्स संघाला आता सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. महेश हे बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज आलेले आहेत हेमंत.
हेमंत हे महेश यांचे भाऊ आहेत. पाहूया की आपल्या भावाचा वारसा कसा चालू ठेवतात पुढे. समालोचक जयवंत निकम यांनी पुढील सामन्याची तयारी करावी. आणि सुंदर ऑफसाईडच्या दिशेने तडवलेला चेंडू, सुंदर असे क्षेत्ररक्षण, कव्हरच्या दिशेला फक्त एक धाव देण्यामध्ये यशस्वी. निशांत पॅन्थर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 3 गडी बाद 28 धावा. त्यांना हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. आणि ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू महेंद्रसिंग यांनी चौकार मारलेला आहे. या चौकारासोबत निशांत पॅन्थर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 3 गडी बाद 32 धावा. त्यांना हा सामना जिंकण्यासाठी आता 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. अजित यांचा पुढील चेंडू, सामना करतील महेंद्रसिंग. आणि पुन्हा एकदा सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव दिलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन चिंतन टायगर संघाकडून. 7 चेंडू 27 धावा. निशांत पॅन्थर संघाला सामना जिंकण्यासाठी अजित यांचा पुढील चेंडू, सामना करतील हेमंत. आणि निर्धाव असा चेंडू. चौथे षटक संपलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर निशांत पॅन्थर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 33 धावा. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना आता 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जवळजवळ 4 षटकार आणि 1 चौकाराची गरज. रोहित शर्मा सिबा यांचे 5वे षटक चिंतन टायगर संघासाठी. रोहित शर्माचा नंबर त्यांच्या टी शर्टवर आहे. आणि ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय वाईड. एक अतिरिक्त धावसंख्या निशांत पॅन्थर संघाला. 26 धावांची आवश्यकता निशांत पॅन्थर संघाला सामना जिंकण्यासाठी. वाईड 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 6 चेंडू 26 धावा. सिबा यांचा पुढील चेंडू, सामना करतील महेंद्रसिंग. आणि सुंदर असा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पूर्णतः बीट केलेला आहे फलंदाजाला. निर्धाव असा चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता निशांत पॅन्थर संघाला. सिबा यांचा पुढील चेंडू, सामना करतील महेंद्रसिंग. जवळजवळ IPL चे स्वरूप आलेले आहे या मॅचला. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, पूर्णतः बीट केलेले आहे फलंदाजाला. आज चेन्नई आणि मुंबईचा सामना आहे. फलंदाजी करत आहेत महेंद्रसिंग धोनी आणि गोलंदाजी करत आहेत रोहित शर्मा. सिबा, संध्याकाळी आपल्याला हा सामना पाहायचा आहे टीव्हीवर मुंबई येथून लाईव्ह. सिबा यांचा पुढील चेंडू, सामना करतील महेंद्र. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, फक्त एक धाव डिक्लेअर दिलेली आहे. जवळजवळ सिबा यांनी हा सामना खिशात टाकलेला आहे. म्हणजे मुंबई देखील आज जिंकेल असं वाटतंय. येते किती पाहिजे? 25. 3 चेंडू आणि 25 धावा. फक्त आणि फक्त नो बॉल काहीतरी चमत्कार करेल. सिबा यांचा पुढील चेंडू, सामना करतील हेमंत. आणि सुंदर असं गोलंदाजीचे प्रदर्शन सिबा यांच्याकडून. चार चेंडू आणि मात्र कितना 5 बॉल 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा त्यांनी दिलेल्या आहेत सिबा यांनी. आणि हा सामना आपल्या खिशात टाकलेला आहे. सिबा यांचा पुढील चेंडू, सामना करतील हेमंत. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला पेटवलेला आहे. मात्र एक धाव दिलेली आहे.
पुढील सामना रमेश थंडर्स वर्सेस RC फायरबॉल्स. दोन्ही संघांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत पुढील सामन्यासाठी. लवकरात लवकर हा सामना चालू होईल. फक्त आणि फक्त एक चेंडू उरलेला आहे आणि 24 धावांची आवश्यकता. सिबा यांचा पुढील चेंडू सामना करतो आणि पुन्हा एकदा बीट केलेला चेंडू. फक्त एक धाव दिलेली आहे आणि हा सामना त्यांनी चिंतन टायगर्स संघाच्या खिशात टाकलेला आहे. जिंकलेल्या विजेता संघाचे खूप 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 अभिनंदन. एखादं डीजे स्टँड